खर्च गम या इकडे चला करीत राहता करीत राहा मी करत दोन दिवसाची जवानी तुझी, दोन दिवसाची जवानी तुझी, पुढे नाही टिकणार, माझं तोंड इकडे करायला वाटलं पाहिजे आता हे त्यामुळे चार पाच दिवसाला काळ जवळी येता वैद्य काय करणार नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही मध्ये बोल नका ती बोलून ती भावी सगळं हा आता बोल नका असं बघा भावी होण्यात आपली समज 15 वेळेस करायचं 15 वेळेस असं बघा ही शिक्षण आमच्या सगळे भरती होऊन जाते हे करतच नाही तुम्ही जनार्दनी मनी धरा हरिनामाची गोडी हो एका जनार्दनी मोजून करायचं मोजून 30 वेळेस करतो तुम्ही रोज 30 वेळेस करा 6 मेंबर सगळे केले सूर्यनमस्कार शिक्षण मॅम आणि योगी जपून आणि पारंपरिक दंडबैठक सगळे भरती होऊन जातात तुम्ही करीत नाही करा तरीच जन्मा येऊन होई सार्थक जीवना परी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी हो अंती जाशील एकलच प्राण्या बघा बोलू नका आणि सगळे करीत जा कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही सगळ्यांनी वाटत पाहिजे शिक्षक सगळे नाही रे कमानी करा नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी आता कसा तो ये जो अभ्यास किया ये गर्दन का अभ्यास किया ये 24 एक्सरसाइज है गर्दन की अब करते हैं हाथों की एक्सरसाइज 12 एक्सरसाइज हाथों की संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही कधी घरी येतो तरी शिका तुम्ही आणि रोज सकाळी सकाळी करा कोणी शिकणार नाही दिवी आम्ही येतो नाही तुम्हाला कोण शिकणार आहे आणि भरती होऊन जाता तुम्ही गोळा आपलीसाठी कामाला येते
हे सगळे व्यायाम आता हे चालू आहे 12 वाजता. असं करा. बाकी कसले कसले उलटे असतील ते कधी कोणी जोर काढाले कोणी काहीच करायले काही करा व्यायाम श्वासासोबत करायचे असं श्वास घेतला एक हा पारंपरिक आहे हे असं. तीस वेळेस करायचं 30 वेळेस वरी श्वास सोडायचा कोणी नाही रे कुणाचे कोणी नाही रे कुणाचे कोणी नाही रे कुणाचे आता खाली श्वास सोडायचा बोल नका समोर बघा एक शब्द नाही बोलायचा एक्सरसाइज होईपर्यंत. सकाळी बघितलं का तुम्ही लाईव्ह मध्ये एक शब्द तरी बोलतो का मी 2 तास लाईव्ह असतो सकाळी. बघत नाही का तुम्ही ग्रुपवर मेसेज तर करा ना, ते आहेत ना परत 2-4 ॲडमिन मला मेसेज माझा नंबर घ्या तुला मेसेज करा हाय म्हणून ग्रुपमध्ये टाकतो. 15-20 पोरं येतात ॲडमिन. आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत देवाचं मूर्ती भीती समोर तू बाबाची आणि व्यायाम करायचा. पिक्चरचे गाणे ऐकत व्यायाम करतात. ते पिक्चरचे गाणे सगळे खोटे असतात. पायी देव आठवत नाही. यम येती बांधून नेतील यम येती बांधून नेतील यम येती बांधून नेतील. कोणती मला तर आश्चर्य होऊन जातं. मी तिकडे कधी यशवंतराव ग्राउंडवर इकडे जातो मी 2-3 ठिकाणी योगेश्वरी ग्राउंडवर उभं जात असतो. कधी योगा जावा संपला की बघण्यासाठी कसं काय उलटे सुलटे व्यायाम करते तर शरीराला घाम गळायचं. शरीरातून एकच व्यायाम करून एकच व्यायाम कधीच करायचं नाही. हे करायचं आपण हा इंडिया वातप्रधान देश आहे तर वातीचा आजार होते खरं लक्षात ठेवा तुम्ही तरी कमी इंडिया वात होते वात तिथं सूक्ष्म संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही. जिम करायला चालला 2-4 वर्षाचा डायरेक्ट डाऊन म्हणजे फिजिकल डाऊन आता उचलायचं मोठं काम आहे. आजवर 1 किलो उचलतात पुन्हा 2 किलो उचलतात पुन्हा करून पुन्हा डाऊनच होते एकदम. हा पुन्हा त्यांनीच उचलला पाहिजे. जे ऋषीमुनी दिले ते करा. तुमच्यासाठी कोणतं ज्यांनी योगाचा वापर केला ते सगळे भरती झाले परत. आमच्या गावचे शिवता पंडित अजय पंडित कधी रनिंग केली नाही. एकदा रनिंग नाही केली. 3 महिने होते 3 महिने होते आपल्या राहायला आणि दोघं अजयने 9 भरत्या केल्या 10 वेळ झालं भरती. त्याला म्हणलं आता तू येणार नाहीस माघारी. 3 महिने योगा केला
आणि एवढंच करा, मी एवढा करतो तेवढंच करा, याच्यापेक्षा जास्त रनिंग केली मी बघितलं 3 महिन्यात. करू नका म्हणलं रनिंग. तिने इंजिन लोड करायची उभं राहायला. दोघं भरती झाली. बोलू काही देहावरती सत्ता नाही. इंजिन लोड करायला लागते. तुम्हाला माहिती आहे की इंजिन लोड. आठवत नाही देव, आठवत नाही, आठवत नाही देव, आठवत नाही. संसाराच्या पायी देव आठवत नाही. संसाराच्या पायी देव आठवत नाही. संसाराच्या पायी देव आठवत नाही. आठवत नाही. पाठीवर, पोटावर, दंडासन, वज्रासन आणि उभा राहून अशा 5 पोझिशन जर व्यायाम केला तरच भरती होते, फिजिकल चांगलं होतं. एका पोझिशन मध्ये कसं उभं राहून पाठीवर झोपावं लागतं, पोटावर झोपावं लागतं, दंडासन मध्ये, वज्रासन मध्ये 4 पोझिशन सोडून द्यायला तुम्ही किती 4 असं पतंग तुझा हाती धागा पांडुरंगा, 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 पांडुरंगा. मी पतंग तुझा हाती धागा, मी पतंग तुझा हाती धागा, मी पतंग तुझा हाती धागा. फिर महाराज महादेव तुम्ही कोणी हे करीत नाही. पाच लोकांना तितकाला पैसे चहा पेण्याची म्हणजे 10,000 रुपये चहा प्या घरी बोलून 10,000 रुपये तुम्ही 500 रुपये देणार तुमच्या लेकर 500 रुपये. हां नुसतं आणलं मुलं डोक्याचे आजार नीट होते, पोटाचे आजार, कपालभाती नीट होते, ते कुणी करीत नाही. फिजिकल फिट पंचकर्म करा, सत्कर्म पंचकर्म आणि योगा 10 किलो वजन कमी आणि घाम बी येत नाही योगामध्ये आता वजन कमी होते. जागा लावीला, जागा लावीला निळा रंग. मी पतंग तुझा नाही गप्पा नाही, एक गप्पा मारले की दुसऱ्या गप्पा लगेच एक गप्पा मारलं ना 4 माणसं उभारतात त्याच्या गप्पा ऐकण्यासाठी. ते काय म्हणलंय ते काही नाही म्हणलं, समोर बघायचं समोर काय म्हणाल ती ऐकायचं. आता पांडुरंगा, पांडुरंगा. मी पतंग तुझा हाती धागा, मी पतंग तुझा हाती धागा, मी पतंग तुझा हाती धागा. उघडायचं नाही सगळं जॉईंट डोक्यापासून पाय डोक्याच्या मेंदूच्या ते नसा सुद्धा उघडलेत आपण पहिले 5 वेळा. मेंदूचा व्यायाम माहिती तो कसं केला का कधी मेंदूचा व्यायाम? त्याचं नाव उच्चारण स्थल विशुद्धी चक्रशुद्धी, बुद्धिशक्ती विकासक, स्मरणशक्ती विकासक ते नाव आहे ते. साई शास्त्रांचा सुटला वारा, साई शास्त्रांचा सुटला वारा. चारी वेदांचा आधार त्याला, जसं पेपर तुझा त्याचा पेपर नाही ते जाऊ नका आधार त्याला. चारी वेदांचा, चारी वेदांचा आधार त्याला. मी पतंग तुझा हाती धागा, मी पतंग तुझा हाती धागा, मी पतंग तुझा हाती धागा. पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा,
पांडुरंगा मी पतंग तुझा हाती धागा मी पतंग तुझा हाती धागा मी पतंग तुझा हाती धागा सगळं करा सगळं करा तुका म्हणे मी झालो पतंग करंजामध्ये एक कार्यक्रम होता 10 दिवसाला पोराव असे गाणं लावले गाणे गायक होता एक गाणला अभंग म्हणणारा गायक बघितला असेल तू 10 पाठी मागले मायातला लई लोक खुश झाले अभंग म्हणले की अभंग खरोखर कोणी काम करून घेतलं अभंग म्हणा म्हणलं खुश झाले अभंग म्हणून आता हे हिचे नस पकडली आता त्यांनी हाचे अभंग कसं ऐकायला करून द्यावे मी पतंग तुझा हाती धागा मी पतंग तुझा हाती धागा पांडुरंगा 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 पतंग तुझा हाती धागा मी पतंग तुझा हाती धागा वापर नाही झाला उन्हाळ्यात पावसाचे वापरलेलं नव्हतं पावसामध्ये इथे नव्हतं पडलेलं इथं पडलेलं पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू जीवाच्या जीवलगा पाहू जीवाच्या जीवलगा पाहू हे बदली झाला अरे व्यायाम करताना बोलायचं नाही पोरा हो व्यायाम करताना ना बोलायचं नाही ना टीचरचं गाणं ऐकायचं नाही ऐकायचं तर भगवानाचे गाणं ऐकायचं चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू जीवाच्या जीवलगा पाहू जीवाच्या जीवलगा चला सूर्यनमस्कार काय करायचं सांगा तुम्हाला शेतकऱ्याची किंमत आम्ही काय खाली बसायचे का संत महंता होतील भेटी संत महंता होतील भेटी वंती चला हो पंढरी जाऊ चला हो
पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू जीवाच्या जीवलगा पाहू जीवाच्या जीवलगा पाहू चला सर नमस्कार यायचा कोणती व्यायाम करतात तुम्ही तीर्थांचे माहेर बाबाचा व्यायाम करत आहात तर बाबाचा आशीर्वाद घेणार आहे चला ओम आदिदेव नमस्तुभ्यं समस्तमं भास्करं दिवाकरं नमस्तुभ्यं प्रभाकरं नमस्तुते आदित्यस्य नमस्कारान् एकवर्णस्य आयु प्रजाबलवीरं तेजस्वितापयाति ओम मित्राय नमः ए जोरात म्हणा बघ बरोबर आवाज बटन केलं ऑक्सिजन जास्त गती करायची ओम मित्राय नमः ओम रवये नमः ओम सूर्याय नमः ओम भानवे नमः ओम भगवाय नमः ओम पुष्पे नमः ओम हिरण्यगर्भाय नमः ओम मरुते नमः ओम आदित्याय नमः जोरात बोला ओम अर्काय नमः ओम भास्कराय नमः ओम चंद्राय नमः ओम सोमाय नमः ओम इंद्रवे नमः ओम निशाकराय नमः ओम फलव्रताय नमः ओम फलवराय नमः ओम निशाकते नमः ओम श्रीशेखराय नमः ओम अमृतवित्ते नमः ओम समुद्राय नमः ओम राजराजाय नमः ओम शशांक देवाय नमः आपल्या कमीत कमी 10 राऊंड आता आपली 2 राऊंड झाले आता तिसरा चला इथे नाही रे आणि हा 3 झाले का 3 काही 4 सोबत 4 आता 5 सुरू आहे 5 वगैरे गेले 5 आता 6 सुरू नाही रे आणि सोबत करा मला ठिकाणी सुरू भक्ती बघा बरं तुम्ही रोज करायचं 10 राऊंड करा रोज हा किती झाले गमने माझी चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू माझे जसे 15 झाले जीवलगा पाहू जीवाच्या जीवलगा पाहू जीवाच्या जीवलगा पाहू तुम्ही जायचं नाही बरं का लक्षात ठेवा सावधानी लक्षात ठेवा मी तिथं म्हणतो थांबा थांबायचं आता मागं जायचं नाही तुम्ही जास्त कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी असते माझ्या मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात मूर्ती तुझी असते माझ्या मूर्ती तुझी समोर वा, असते फक्त माझ्या समोर करायचं नित्य नाही, पाठीमागे एवढंच करायचं. अंतरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात हो समोर जिथं जायचं तिकडे बघा, कशासाठी येऊ देवा तुझ्या
समोर आहे का? समोर असं असं करा, असं नाही करायचं ना. हात वर करा. तुम्हाला शिकवतो. बॅग बायडिंग आणि फॉरवर्ड हे असं. हात असे. समोर बघायचे. एवढी कमरापासून ओढू द्यायचं नाही. ओढायचं नाही कमरापासून. आणि तुम्ही इकडे बघा. इकडे मान. बघा आता जाती बॉडी इकडे बघा. बघा. कसं वाटायला? किती त्रास लागत आहे? तुमच्यापासून म्हातारा आहे तुमच्या लवकर लग्न करा. तुमच्या गाड्या मुलं झाल्या दुसरं लग्न तुमचं लहान मुलगा आमच्यासोबत कापकर म्हणून होते शिरकर कापकर मुंबईचे दोन मुलं पहिली जायचे आता त्या मुलाला मुलीला मुलगी झाली नातू झाली म्हणजे आमच्या वयाच्या नातरूम झाले नातरूम कशासाठी येऊ देवा तुझ्या चला मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात पहिल्या दंडाचं नाव आहे साधारण दंड म्हणा साधारण आता हे बघा हे असं दुसरं मारायचं बघा लक्षात ठेवा बघा ही आहे 4 मारायचे हा 1 2 बघा तिथं चांगला मोठा आहे का नाही 3 4 कोणता दंड आहे पहिला 1 नंबर आता 2 नंबरचा दंड राममूर्ती दंड कोणता राममूर्ती दंड आता आहे हा चला आता नंबर 3 मोक्ष विकास कोणता असा आता चौथा दंड म्हणा हनुमान दंड असा आता 5वा दंड कोणता हे बघा 500 कसा असतं हे बघा 500 हे असं हे असं 500 कधी नाही हातून काय 500 माझ्या दान धर्मशाला कधी नाही हातून माझ्या दान धर्मशाला आता येते चक्रदंड हे असं चक्रदंड कोणता गंध फुले नाही सवळी गंध फुले नाही सवळी तुझ्या पूजनाला भक्तिभाव जाणून घे तू भक्तिभाव जाणून घे तू वसे तू राधा कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात आता नेक्स्ट पलट दंड कोणता पलट कसा असतो माझं पॉईंट लास्ट कर्म थोर है गीतेचे सार जाणतो मी कर्म थोर है गीतेचे सार जाणतो मी
आजा आजा इकडे पण करा. आता आपल्याला ही जॉईंट उघडला रनिंगसाठी कामाला येते ती व्यायाम आता एवढंच करा एवढंच करा तुला पाहतो मी जास्त केलं तर तुम्ही कमी करा सर्व कर्मांमध्ये तुला पाहतो मी नाही केलं बरोबर तिथं ती कमी केले होते 30 वेळेस करावं लागतं ती 5 वेळेस केलं पाहिजे ती त्या ज्योतिमध्ये येते 5 वापर करायची तुला पाहतो मी कर्मरूपी सेवा तुझिया पदी वाहतो मी तिथे रंगतो मी देवा खाली बसा रंगतो मी खाली बसा खाली बसा साधं बसा आणि पाय पांगवा कशासाठी येऊ देवा खाली बसून पाय पांगवा नुसतं तेच पण तुम्ही पाय करायचं कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी असते माझ्या मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात मूर्ती तुझी असते लांब पडणार ना तुमचा इतकं पाय इतकं अंतर आहे का नाही माझ्या नित्य अंतरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात त्याला योगाला जोडले मी योगा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा अर्धा योग अर्धा न्यूट्रीच असतात तुझ्या मंदिरात तुझ्या मंदिरात असं सोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी सोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी सोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी पंढरीचा राणा येतो पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी श्रीहरी सोंदळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी सोंदळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी सोंदळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी म्हणजे पाऊस हा पाण्याचा व्यायाम करता येते हनुमान मंदिर नाही शिवबाबाचं मंदिर तिथे सगळे जेव्हा तिथं अल्लावाले बी यावं शिववाले बी भाईगुरुवाले बी सगळे मुस्लिम बी तिची पूजा करतात मुस्लिम बी अल्ला शिवबाबाची पूजा करतात शिवलिंग ज्योती सुरू आहे म्हणजे पुढं आणि लोकांना माहीत नाही पूजा करतात सगळे जात नाही आपल्याला फक्त परमात्मा एकच आहे त्याला अल्लामध्ये पण त्याला विचार नाही आपण आजकाल आपल्याला माझाच गुरु आज आंबेडकर आमच्यावाली पार्टी भाषेवाले भांडण करते तुम्ही 5 मिनिटाला दूर करते दयानंद करते हे 5 मिनिटाला पाहिजे बाळासोबत माणसासोबत बाहेर उठून टाकले माहिती करण्यामध्ये हे पाखंड इथे केले दयानंद सर तुम्ही पाखंड लई कमी केलं आता राहिलं तर 40 किती पुढे आणले जे राहिलं करा असं नाही करा झोपायचं येते ना आता तुम्हाला यायला गेला अवघड असं निवड करता येते ह्याच्यावर नाही ह्याच्यावर
किती बापर होत स्टेप बाय स्टेप चालू आपलं सगळं डोक्यावर चोट लागते कधी काही बी करायचं नाही व्यायाम कोणतं ही सगळं स्टेप बाय स्टेप आहे लहान मुलं कसं असतं खेळ पाठीवर असतं की नाही पोटावर येते डायरेक्ट उडून पळतंय हे करू जेव्हा पोटातलं जेव्हा लहान मुलं असतं नाही पोटावर पाठीवर असतं पोटावर असतं कसं विचारलं पाठीवर असते पाठीवर दुख नाही जनी बडे देवाता जनी बडे देवाता काय वाढुन्यारी जनी बडे देवाता काय वाढुन्यारी श्रीहरी सोंदळ्याच्या भाकरीला जबलयन्यारी सोंदळ्याच्या भाकरीला जबलयन्यारी सोंदळ्याच्या भाकरीला जबलयन्यारी पंढरीचा राणा येतो पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी श्रीहरी सोंदळ्याच्या भाकरीला जबलयन्यारी सोंदळ्याच्या भाकरीला जबलयन्यारी सोंदळ्याच्या भाकरीला जबलयन्यारी 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 चला आता दंडासन आहे बसून करायचं धर्माची मूर्ती बसायची मित्र आता बसून आहे बसून उभं राहून धर्माची मूर्ती तू धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे धर्माची मूर्ती धर्माची मूर्ती धर्माची मूर्ती मज सोडवी दातारा दातारा मज सोडवी दातारा दातारा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा मज सोडवी दातारा दातारा कर्मापासून दुसरा पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती तू धर्माची मूर्ती तू धर्माची मूर्ती माणसाला लई दिवस आहे का म्हातारे माणसाला
चौऱ्याऐंशी आसन कोणतं आसन 84 आसन शीर्षासन करीशी 84 तू अंगीकार करीशी तू अंगीकार तरी काय माझा भार तरी काय माझा भार करीशी तू अंगीकार तरी काय माझा भार तरी काय माझा भार पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती तू धर्माची मूर्ती तू धर्माची मूर्ती तू धर्माची मूर्ती जीवना माझ्या जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा तुका म्हणे नारायणा पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती धर्माची मूर्ती धर्माची वाढती पडावं धर्माची तुमचे महत्वाचे तरी करावे मूर्ती धर्माची मूर्ती शवासन करा तुम्ही शीर्षासन करतो मला लागत आहे थोडं कॅमेरा थोडं माग पुढे अर्धी करा एवढं शीर्षासन वागा चालेल जागे पद्मासन किती अवघड आहे बघा असं बसून येतं माझं झोपा आता पाठी 2 मिनिटं पाठी झोपा सगळी व्यायाम झाला की सगळी झोपा
2 मिनिटं फक्त 2 मिनिटं नुसतं झोपायचं सवासन कधी व्यायाम झाला की सवासन करीत पारा तुम्ही सवासन करीत नाही व्यायाम झाला की सवासन करीत अजून ते बोल नका म्हणजे सवासन चालू आहे तुम्ही बसले बोल नका 2 मिनिटं बोल तूच माझा राम तूच घनश्याम गातो आवडीने ज्ञानी मनीची ती तूच पांडुरंगा ज्ञानी मनीची ती तूच पांडुरंगा गोळी तो जिभेवर नित्य मी अभंगा गोळी तो जिभेवर नित्य मी अभंगा नित्य मी अभंगा नको मज माया नशिवर तो दाम नको मज माया नशिवर तो दाम तूच माझा राम तूच घनश्याम गातो आवडीने गातो आवडीने विठ्ठला केशवा सत्यनारायण वार कर्या हाती दिसे टाळवीणा वार कर्या हाती दिसे टाळवीणा दिसे टाळवीणा निश्चय ठाम द्यावे मूर्तिदान निश्चय ठाम तूच माझा राम तूच घनश्याम गातो आवडीने गातो आवडीने सो 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 हम म्हणायचं चला चला मेंढराकडे कोण उतर असं भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे 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 फौजी बनोगे अरे फौज बनोगे अरे फौज बनोगे पुलिस बनोगे पुलिस बनोगे सर्वे सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत् ओम शांती 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 हात घात आता काय करतो पोरं तिथं माझ्या मागे उभं राहायचं आता वळीने उभं राहायचं मी इथं 2 शब्द बोलतो तुम्ही त्या वळीला इथं उभं राहायचं मी सांगतो तसं उभं राहा चला उभा एक असं घेरामध्ये उभा राहा हा बस एवढे बस आता थोडंसं काय करायचं म्हणजे मधलेत काय हे 228 नंबर इकडे चल थोडं हा असं असं यू टर्न करा यू टर्न या इकडे पुढे या असं 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 सगळं दिसतंय सगळं दिसाले हा बस बस
हा थोडं चिटकून चिटकून उभा राहता हां हां बस मध्ये जागा थोडं ठेवा कारण तिथं झाकणार आहे फुलं मध्ये जागा थोडा हां हां मध्ये येणार तिथं मध्ये म्हणजे तुम्ही दिसतात मग तुम्ही 28 आहे. करा प्रणाम प्रणाम प्रणाम. तो इस प्रकार से योग अभ्यास करें ये ओमकार योग शिक्षण संस्था अम्बेजोगाई व ज्ञानदीप अकेडमी अम्बेजोगाई इनके संयुक्त विद्यमान से ये आज का जो कार्यक्रम किया गया था इसमें सबसे पहले हमने यौगिक सूक्ष्मयाम जो सर से लेकर पाँव तक है 84 सूक्ष्मयाम किया। उसके बाद यौगिक जॉकिंग पारंपरिक यौगिक दंड बैठक का अभ्यास सभी प्रकार के आसन जिसमें पीठ के बल पेट के बल दंडासन वज्रासन और स्टैंडिंग आसन लास्ट में शीर्षासन का अभ्यास किया और उसके बाद यौगिक डीप ब्रीदिंग और प्राणायाम का अभ्यास किया। तो महर्षि पतंजलि कहते हैं कि अष्टांग योग का पालन करो। जब तक हम अष्टांग योग का पालन नहीं करेंगे तब तक हमारा फिजिकल फिट नहीं हो सकता है। मन को शांत करने के लिए सत्संग की जरूरत होती है और जो शरीर को फिट रखने के लिए आसन प्राणायाम की जरूरत होती है और आत्मा के जो गुण है पवित्रता गुण ज्ञान का गुण इसको विकसित करने के लिए प्राणायाम की और ध्यान की आवश्यकता होती है। तो ये सब कुछ आपको इसी अकेडमी के अंदर मिलता है। जितने भी भारत देश में जितने भी हमारे जो नवयुवक जो भर्ती के लिए जा रहे वो याद रखें सूर्य नमस्कार चंद्र नमस्कार यौगिक जॉकिंग करें आप जल्दी भर्ती हो जाओगे। सूक्ष्म व्यायाम जितना करोगे आप 84 व्यायाम तो सारे जॉइंट खुलेंगे तो रनिंग में मदद मिलेगी। कोई भी इवेंट कर सकते हैं आप आराम से यदि आप रोज़ योग करते हैं पंचकर्म षटकर्म करते हैं तो योग का सहारा लेते हुए अपना जीवन बिताए और यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधि मोक्ष और आप मोक्ष और स्वर्ग के लिए जाने के लिए योग ही कार्य करता है। इसलिए सभी योग करें घर बैठे बैठे योग करें। इसी प्रकार से हर रोज़ 1-1.5 घंटे का वीडियो होता है सबने देखना है और इसको देख देख के योग अभ्यास करना है। यहाँ पर जो हमारे अकेडमी के जो गुरु है दत्ता दाड़े सर बहुत अच्छा ज्ञान है उनने योग को भी और फिजिकल जो मिलिट्री के अंदर जो एक्सरसाइज है वो भी इसी अकेडमी के अंदर लाया है। और जो परमेश्वर साठे मेजर एक कमांडो के इंस्ट्रक्टर भी रहे और बहुत अच्छा उनका ज्ञान है। तो मिलिट्री का ज्ञान और योग का ज्ञान इस अकेडमी के अंदर संयुक्त विद्यमान से दिया जाता है। इसलिए सभी योग करें घर बैठे बैठे योग करें और अपना जीवन खाने पीने के नियमों का भी पालन करें और अपना जीवन बिताए। थैंक यू वेरी मच। जय हिंद जय भारत। हाँ एक बार मेरे साथ बोलेंगे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे 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 और फौजी बनोगे फौजी बनोगे और फौजी बनोगे पुलिस बनोगे और पुलिस बनोगे। बहुत अच्छा एक बार ताली बजा जोर जोर से ताली बजा एक बार जोर से। थैंक यू जय हिंद जय भारत।